जर परत तुत्तारी वाजवली तर तुत्तारी राशील, नाही तर मित्तारी. ए मी काय म्हणतो, तू त्यांचं टेन्शन घेऊ नको. तुझ्या टोल मधला थोडासा कट त्यांना तिथे बरोबर शांत होणार. कट? यू मीन कट? अरे तो नाही बाबा, तू जो टोल वसूल करतो की नाही गवळणीकडून, त्या टोल मधला थोडा कट त्यांना दे. अरे तो आपला साधा मनोरंजनाचा टोल आहे. पिढ्यानपिढ्या येणाऱ्या जाणाऱ्या गवळणींकडून आपण वसूल करतो, तो साधा मनोरंजनाचा टोल. अरे माझ्या सोन्या, मग त्यातलाच थोडा कट त्यांना दे ना. म्हणजे तुझं मनोरंजन करता करता त्यांचंही मनोरंजन होऊ दे. तू नाच गाणी बघता बघता त्यांनाही नाच गाणी बघू दे. म्हणजे तू खुश दिल से आणि ते खुश मन से. अरे हाय काय मी नाही काय. बरोबर आहे, बरोबर आहे. मग बोलव ना मग गवळणींना. हे असं आहे बघा, तुम्हाला सांगतो मंडळी, एक वेळ महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीच्या खुर्चीवर बसला तरी उठणार नाही, मातणार नाही. एक वेळ महाराष्ट्रातला मराठी माणूस त्याच्याकडे पाणी मागणाऱ्यावर तुझ्या हातात चक्र आहे का? नाही ना. मग ती पोझिशन सोड ना. अरे तुला काय 3-3 वेळा माफी मागायची आहे का? तुला उपोषणाला बसून आत्मक्लेश करून घ्यायचा आहे का? नाही, नको नको. मग मला का क्लेश देतो? सॉरी चुकलं माझं, चुकलं. पोझिशन सोड. बोलव ना गवळणींना. गवळींना बोलो. अरे तुला इथं कशाला बोलवलंय? कशाला बोलव? तुला इथं बेळगाव कसा मिळून द्यायचा महाराष्ट्राला याची आयडिया सांगायला बोलले की नाही? हा, बोल मग. समजा मी तुम्हाला आयडिया दिली आणि तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र मिळाला, तर तुम्ही काय करणार? काय करणार? फुल प्लॅनिंग आहे आपलं. काय करणार? दारात रांगोळ्या घालणार, गोड्या उभारणार, शुभेच्छाचे फलक लिहिणार, एकमेकांना गुलाल लावणार, मग कच्ची भाज्या लावणार आणि मग कच्ची लावणार. बजा संतोष, थांब अजून अँगोर राहील. अरे परत लिंबू पाणी. काय म्हणत होता तू काल? हा, दुसऱ्या दिवशी आमचं असंच होणार ना. अरे येड्या, मी असं म्हणत होतो, समजा माझ्या आयडियामुळे तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र मिळाला, तर तुम्ही मला काय देणार? अरे तू मागून वर तुला काय देऊ सांग. बोल. तुला आम्ही सोन्याचं सिंहासन देऊ का? मी काय शिर्डीचे साईबाबा आहे का? अरे हो, रागवतो कशाला? शांत, श्रद्धा आणि सबुरीला रागू नको. बरं, तुला आम्ही सोन्याचा मुकुट देऊ का? मी काय तिरुपतीचे बालाजी आहे का? नाहीस ना. तुला माझे केस काय करायचे? तुला सोन्याचं उंदीर देऊ का? मी काय सिद्धिविनायक आहे का? अरे पण अरे मी काय देव आहे का मुळात? मी हेमंत ढोमे आहे. अरे बाबा, आणि काय रे तुमचं? देवा तुला हे देऊ का, देवा तुला ते देऊ का? काय देवा लाच देता काय तुम्ही? आणि तुम्ही ज्या वस्तू देवाकडे मागता त्याच वस्तू देवाला परत दान देता, म्हणजे तुम्ही देवापेक्षा मोठे. एकदा ह्या दान देणाऱ्यांना जाऊन विचार, म्हणाव देव तुमचं एवढं ऐकतो, मग तुम्ही देशासाठी, महाराष्ट्रासाठी, समाजासाठी कधी काय मागितलं? असं विचारायचं असतं का? याड आहे का? ते गुप्त दान असतं. हा? ह्या हाताचं दान त्या हाताला कवले अशी त्यामागे भावना असती. भावना? मग भावना बिवना काही नसती. हे सगळं इन्कम टॅक्स वाल्यांना कळू नये अशी आयडिया असती ती. सगळं डिटेल माहिती आहे तुला. मग आता देशासाठी, समाजासाठी कधी काही मागणारी लोक या भूतलावरच राहिलेली नाही. अशी लोक भूतलावर नसतील, पण आमच्या सीमा भागात असे सीमा बांधव आहेत. आज मी तुला दृष्टांत दाखवतो. बघ,
दिल्याने एक लागलेली गरीब गावाची परमेश्वराची आमच्याकडे ही बाई ठेवले सरकारी मदत आणि लप्पा विमानाला त्याला मुली 2 महिन्याची नोकरी आहे. पुण्या भारताच्या तोटा साकार करतात हे किरण तेव्हाचा पुऱ्या भारतावर बनतं आणि माझ्या पती परमेश्वराचं सगळं साकार बेळगावपासून घटना बलिदान करायला आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई मारुती वेनाळकर. त्या बाईच्या अंतिम माहिती एवढं ही बाई आशक्ती आहे शीत झाले आणि एवढं जगापर्यंत लवकर बाईच्या आपल्या पती परमेश्वर साक्षात केला गया पुढे भारताच्या आपल्या एवढी इच्छा आहे माझी. बघितलंस सीमा भागातले सीमा बांधव कसा त्याग करतात ते म्हणून सांगतोय काय तुझ्याकडे आयडिया ती देऊन टाक ना बाबा. अरे लोक तुला देवासारखा मानतील ना ते. असं हा मास्टर तुला वाटेल ते दे. वाटेल ते दे. हो. मग ज्यांनी आपले जीव दिले त्यांच्यासाठी काय केलं? ज्यांनी आपल्या घरादाराला वाऱ्यावर सोडलं त्यांच्या घरादारासाठी काय केलं? आज ज्या शिवरायांच्या नावाने वेळोवेळी मराठी माणसाला भडकवलं त्या शिवरायांच्या गड किल्ल्यांसाठी काय केलं? काय नाही केलं. नुसते फोटो काढले आणि मराठी माणसाची प्रतिमा साऱ्या जगासमोर राडेबाज आणि भांडखोर अशी करून ठेवली. पक्का मराठी माणूस आहे. 4 चौघात भादरतोय आमची. अरे आम्हाला काय अक्कल नाही म्हणून तुला अक्कल शिकवायला बोललो. तू 4 चौघात हाय नाही ती अक्कल काढायला लागला का तू? बरं बाबा चुकलं आमचं म्हणून चुकलं म्हणून आता बोल ना काय करायचं ते. नक्की करणार? 100%. अरे सांगून बघ. बोलव ना गवळणींना. ए काय बघतो? नाही बघते तू नक्की हेमंत डोमेस किसन देव आहेस का विजय मल्ले? ते काय किसन देवाच्या भोवती गवळणी असतात, विजय मल्ल्यांच्या भोवती मॉडेल्स असतात. ते तर की देव आहे ते देव आहे देव ते देव आहे की नाही. ते तर राजक्रीडा खेळतात. पण विजय मल्ल्या कॅलेंडर छापतात. मग तू कशाला जळतो? तू पण छाप ना कॅलेंडर. छापना छापना म्हणतो मला छापना. आपल्याकडे एकच मॉडेल आहे घरगुती लायसन वालं. लग्नाला 10 वर्ष झाली तर न चुकता दरवर्षी कॅलेंडर छापतोय. अजून 1 वर्ष पुढल्या वर्षी एक कॅलेंडर छापलं की त्याच्या पुढल्या वर्षी IPL मध्ये आपली टीम खेळणार. घरगुती नाईट रायडर. झालं ना बोलव मग आता गवळणींना. राधा अगं ह्याचा जीव झालाय. राधा ये ग माझे बाय. काय पोझिशन आहे? कुठे आहेत गवळणी? वा वा गवळणींनो क्या परफॉर्मन्स दिया है. स्टेज तोडून छप्पर फाडू परफॉर्मन्स दिया है. क्या बात क्या बात क्या बात. अरे तू चक्रधारी आहे का चक्रवर्ती आहे? अरे काय चाललंय तुझं? अरे हा काय डान्स इंडिया डान्सचा शो आहे का? अरे येड्या या आधुनिक युगातल्या गवळणी तेव्हा जरा त्यांचं कौतुक आधुनिक भाषेत केलं इतकं. काय सांगतो मग जरा आता हिचं कौतुक करून दाखव ना आधुनिक भाषेत. कोणाचं? ए वासाडे टावळे या ना. चमर पे तेरे मेरा दिल फिसल गया. सॉन्ग लिए जादू तेरा मुझ पे चल गया. तुला देवा बनता आलं नाही पण प्रभू देवा मात्र बनला. काय चाललंय? मग ही बघ ना कशी नाचते सोनाक्षी सारखी. आणि हा कोण? हा गावठी सलमान. हा सलमान मी सोनाक्षी. मग आमचा दबंग 3 होईल का ना? नाही नाव थोडं बदलावं लागेल. काय 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 दबंग 6. काय हसतो काय तू? हसतो काय तू? अरे गप्पा गप्पा वेळेचा अपव्यय नको. मावशे मला सांग इतकी वर्ष या गवळणी मथुरेच्या बाजाराला येत आहेत जात आहेत. तू पण त्यांच्या बरोबर जाते. मग तू अजून गेलीस कशी नाही?
केली कशी नाही हा. ए वसाडे अशी तशी नाही जायची मी अशी तशी नाही जायची जाईन तर डायरेक्ट 10-15 जणांना घेऊनच जाईन अरे ही कुठली धमकी आहे अरे ही आधुनिक युगातली आधुनिक धमकी आहे आधुनिक महाराजाची आधुनिक धमकी आपल्याकडे कसं आहे का ह्या धमकीचं फॅड झाले म्हणजे समजा एखाद्या पुतण्याने काही टकेगिरी केली आणि काकाने त्याला आपल्या पाठीतून घ्या म्हटलं तर लगेच पुतण्या म्हणतो काका असं नाही जाणार जाताना 50-60 आमदार घेऊनच जाणार अरे देवा ए मग काका बसतात बोललं नुसते बोललं नाही बरं का पुतण्याच्या वतीने गावभर माफी मागत फिरतात बिचारे हे मावशे तू असलं काय करू नको बरं नाही, नाही. तू वरिष्ठ आहेस म्हणजे हिला वरिष्ठ म्हणजे काय माहित नाही ते वरून जरा कनिष्ठ आहे काय बोलतो म्हणजे तू 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 परिपक्व आहेस म्हणजे अगं म्हणजे तू पिकलेली आहेस अगं अनुभवानं अरे अनुभव मग साध्या शुद्ध मराठीत बोला की काय मी यांच्यापेक्षा सिनियर आहे म्हणून सिनियर हे कुठलं मराठी ग मावशी ते आबू आदमीची मावशी ते पण नाही काय बोलत फिरतात मराठी माझी मावशी आहे मराठी माझी मावशी आहे त्यांच्या नाही तर मराठी सेम आहे म्हणून म्हणलं उगाच वेळेचा अपव्यय होते अपव्यय नको गवळणींनो मला सांगा तुमची नावं काय काय आहेत देवा हा का? मी सीमा काय म्हणली तू कोण आहे मी सीमा ही सीमा मग मी रमेश देव हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड आला अजिंक्य देवाला देव काय देव हो तिकडे मुली तुझं नाव काय रेखा रेखा इकडे कशाला इथं ताप ही रेखा तू आम्ही ताप देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए पुन्हा एकदा वेळेचा अपव्यय होत गवळणींनो मला सांगा तुम्ही निघालाय कुठं आम्ही की नाही बेळगावला निघालोय बेळगाव आजपर्यंत गवळणी मथुरेच्या बाजाराला जात होत्या या बेळगावला चालल्या अरे मथुरा तो सिर्फ झाकी है अभी बेळगाव बाकी है म्हणजे मग आता म्हणजे तुला समजवतो तुला तिकडे जाऊ कुठे तू तिकडे जाऊ जा तिकडे चल तिकडे ए येऊ देत येऊ देत येऊ देत येऊ देत येऊ देत ए, चाल तिकडे, हात, चाल तिकडे, चाल तिकडे, चाल तिकडे, हात, चाल तिकडे. ए यार कशाला हाकायला दिला अरे एसटी मध्ये टेम्पो शिरला होता ना आता तुला समजवतो ही सीमा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची सीमा ही आपण वालांडली पुढे काय येत आता यायला निजलिंग अप्पा निजलिंग आप्पा तिचं नावच आहे ते ए मावशे तू कशाला बोलतो काय ए तुझं नाव काय ग मावशे माझं नाव हा. पाळण्यातलं नाव तुझं निजलिंगप्पा पुल्लिंग बाप्पा नपुसकलिंगी कर काय काय निजलिंगप्पा पुल्लिंग बाप्पा नपुसकलिंगी कर आईला हे नाव आहे का आत्मचरित्र आहे आता काय झालं एवढं मोठं नाव तिथे गंमतच आहे हा? हा काय झालं हिच्या नावाने हिच्या आईला लय पिडलं होतं ही सकाळी सकाळी खेळायला निघाली की नाही की हिची आई हिला दुपारी जेवायला बोलवण्यासाठी सकाळी नाव हाक मारायला घ्यायची हा ए, निजलिंगप्पा, पुल्लिंग बाप्पा, नपुसकलिंगीकर, जेवायला ये. झाली ना दुपार आता तेच म्हणतोय सकाळी हाक मारला हिने की दुपारी कंप्लीट व्हायची आणि मग ती जेवायला यायची वासाडी जेवायची बिवायची की परत खेळायला निघायची की परत आई हाक मारायला घ्यायची रात्रीच्या जेवणासाठी निजलिंगप्पा, पुल्लिंग